बऱ्याच दिवसांपासून नवीन काहीतरी सुरू करावे असं मनात होतं. जन्माष्टमीच्या सुमुहूर्तावर सुरुवात करावी या उद्देशाने आज YouTube चॅनेलवर तोच विषय घेऊन आले आहे. कसा वाटतो ते कमेंट करून नक्की कळवा. चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा. असेच वेगवेगळे विषय घेऊन तुमच्या समोर येण्याचा प्रयत्न करीन. ओम नमो भगवते वासुदेवाय. मंडळी, उद्या आहे गोकुळाष्टमी किंवा जन्माष्टमी. श्रीकृष्णाचा जन्म श्रावण वद्य अष्टमीला रोहिणी नक्षत्रावर झाला, तोही मध्यरात्रीच्या वेळी कारागृहात. भगवान श्रीकृष्ण किंवा पांडुरंग ज्यांचे कुलदैवत आहे, अशा मंडळींच्या घरी गोकुळाष्टमी नवरात्र हा कुळधर्म असतो. हे नवरात्र श्रावण वद्य प्रतिपदेला सुरू होतो आणि अष्टमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे नवमीला पारणे सोडल्यावर हे नवरात्र उठते. या नवरात्र काळात भागवत पुराणाचे वाचन, भगवद्गीता पठण, विष्णू सहस्रनाम पठण हे केले जाते. अष्टमीला रात्री मातीचे श्रीकृष्ण, देवकी, यशोदा, नंद, गायी, गोपगोपी वगैरेंच्या प्रतिमा करून त्या गोकुळाची पूजा रात्री 12 वाजता करून कृष्ण जन्म साजरा करण्यात येतो. हल्ली गोकुळ बाजारात तयारच मिळते. भगवान विष्णूंचा 8वा अवतार म्हणजे श्रीकृष्णावतार. धर्माचे रक्षण करण्याकरिता हा अवतार घेतला असे प्रत्यक्ष भगवंत गीतेत सांगतात. धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. मी कोणत्याही युगात धर्माचे रक्षण करण्यासाठी जन्म घेईन असे त्यांनी सांगून ठेवले आहे. माणसाने जीवन कसे जगावे आणि कसे जगू नये हे सांगणारा बोधपर ग्रंथ म्हणजे भगवद्गीता. हे तत्वज्ञान कोणत्याही एका धर्मासाठी नसून विश्वातील मानवासाठी अर्जुनाला उद्देशून सांगितलेले आहे. या अवताराला पूर्णावतार असेही म्हणतात. श्रीकृष्णाचा मामा कंस, त्याने प्रजेला खूप छळले. कृष्णाला मारण्यासाठी पूतना राक्षसी, धेनुसूर वगैरे अनेक राक्षसांना गोकुळात पाठवले. त्याने स्वतःच्या पित्याला बंदिवासात टाकून स्वतः मथुरेचे राज्य बळकावले होते. कंसाची बहीण देवकी, तिचा विवाह त्याने मोठ्या आनंदाने वसुदेवाशी लावून दिला. तेव्हा त्यांचा रथ स्वतः कंस चालवित होता. तेवढ्यात आकाशवाणी झाली की अरे कंसा, या तुझ्या बहिणीच्या 8व्या पुत्राच्या हातून तुझा वध होणार आहे. हे ऐकताच कंसाने देवकीलाच ठार मारायचे ठरवले. पण वसुदेव म्हणाला, हिला होणारी मुलं मी तुला सोपवीन, मग तू त्यांना मारून टाक. ही गोष्ट कंसाने मान्य केली आणि वसुदेव देवकी यांना आपल्या कारागृहात ठेवले. देवकीला झालेली 7 मुले कंसाने जन्मतःच मारली, कारण 8वा ही संख्या कोणत्या मुलापासून धरायची असा प्रश्न त्याला पडला. तेव्हा त्याने देवकीला झालेले प्रत्येक मूलच मारून टाकले. त्या कारागृहातच देवकीला 8वा मुलगा झाला. ती मध्यरात्र होती, श्रावण वद्य अष्टमीची. या मुलाला वसुदेवाने भर पावसात मध्यरात्रीच्या काळोखात आपला मित्र नंद याच्याकडे गोकुळात नेऊन दिले आणि नंदाची बायको यशोदा हिला त्याच वेळी झालेली मुलगी कारागृहात देवकीपाशी आणून ठेवली. ही सगळी ईश्वरी माया होती. सकाळी कंसाला बातमी कळताच ती मुलगी मारण्याकरता तो शिळेवर आपटू लागला. तोच ती योगमाया त्याच्या हातातून निसटली आणि आकाशात उडाली आणि कंसाला म्हणाली, अरे तुला ठार मारणारा 8वा देवकी पुत्र भूतलावर वाढत आहे. पुढे श्रीकृष्णाने कंसाचा वध करून आपल्या आईवडिलांना आणि आजोबा उग्रसेन यांना देखील बंदिवासातून मुक्त केले. पुढे जरासंध, शिशुपाल या राक्षसांना देखील ठार केले. कौरव पांडव युद्धात सत्याच्या न्यायनीतीच्या बाजूने उभा राहून कौरवांचा पराभव केला. या सर्व गोष्टींचे आपल्याला वरचेवर स्मरण व्हावे म्हणून सर्व ठिकाणी गोकुळाष्टमी उत्सव साजरा करतात. घरी गोकुळाष्टमी करताना गोकुळाची पूजा करावी, पाळणा तयार करून तो सजवावा, त्यात बाळकृष्णाची मूर्ती ठेवावी, त्याला दागिने घालून सजवावे, पूजा करून श्रीकृष्णाचा पाळणा म्हणावा, आरती करावी, सुंठवडा प्रसाद वाटावा, पाळण्याला दही पोह्याचा नैवेद्य दाखवावा.
दुसऱ्या दिवशी दही काल्याचे कीर्तन करावे व महाप्रसाद वाटावा, त्याला गोपालकाला म्हणतात. आजकाल दही हंडी उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा होतो. फुटलेल्या हंडीचा खापर तुकडा धान्यात ठेवल्यास बरकत येते अशी मान्यता आहे. श्रीकृष्णाची अनेक वैशिष्ट्ये त्याच्या चरित्रातून, भागवतातून बघावयास मिळतात. त्याच्याकडून घेण्यासारखे अनेक गुण आहेत. राम हा आचरणीय तर कृष्ण हा अनुसरणीय आहे असे म्हणतात. तो राधेच्या आयुष्यात होता आणि अर्जुनाच्याही. प्रेम त्याने राधेवरही केले आणि अर्जुनावरही केले. राधा आपली नव्हती आणि होणारही नाही याची पूर्ण जाणीव त्याला होती आणि युद्धात अर्जुन जिंकूनही आपला काहीही फायदा होणार नाही ही पण जाणीव त्याला होती. पण हे असूनही त्याने ही दोन्ही नाती अतिशय समरस होऊन निभावली. पुन्हा दोघांच्याही आयुष्यात कधी परत आला नाही. अत्यंत उत्कटपणे नाती निभावून त्या नात्यातून तो अलगद बाजूला झाला. त्याची त्याला कधी खंत वाटली नाही ना कधी खेद झाला. नात्यातली निरपेक्षता त्याने कधी सोडली नाही, कारण तो कृष्ण होता. तो प्रत्येकाच्या आयुष्यात होता, आहे आणि राहील. गरज आहे आपल्या आयुष्यात असलेल्या त्या कृष्णाला ओळखण्याची. प्रेमळ, जिवलग, धुरंधर राजकारणी, कूटनीती अशा वेगवेगळ्या छटा आयुष्यात येऊनही नेहमीच जगाला दिशा देत तो स्वतः स्थिर राहिला आहे. तो कधीही रडला नाही, हतबल झाला नाही. म्हणूनच तर श्रीकृष्ण नेहमी पाठीशी हवा. तो 8वा जन्मला, आपणही त्याला आठवावे. श्रीकृष्णार्पणमस्तु.